भाजपाचे जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन. पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर काँग्रेस पक्षाने केलेल्या आंदोलनाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी परभणी महानगर व परभणी ग्रामीणच्या वतीने आज जिल्हा काँग्रेस कार्यालय, शनिवार बाजार, परभणी येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकार व पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा ठाम संदेश देत काँग्रेस पक्षाच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे व सुरेश भुमरे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. तसेच भाजपा युवा मोर्चा, महिला मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा तसेच पक्षाच्या विविध आघाडी व मोर्चांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी केले आहे. काँग्रेस पक्षाचे नेते आणि देशाचे विरोधी पक्ष नेते आणि परदेशात जाऊन नेहमी भारत देशाची बदनामी करणारे राहुल गांधी, आपण काल पाहितलं असेल, देशामध्ये अजस्त्र माजुने देशाची दिशाभूल करणे यासाठी आज परभणी जिल्हा भारतीय जनता पार्टीने महानगर आणि ग्रामीणच्या वतीने राहुल गांधी आणि प्रियंका गांधीचा आम्ही निषेध आंदोलन काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयासमोर आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. कारण नेहमीच राहुल गांधीने देशाचा अपमान केला आणि विद्यार्थ्याच्या नावाखाली राजकारण करायचं, देशामध्ये अशांतता निर्माण करायची. कालच देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलं की जे दोषी असतात त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, पण कुठलंही कारण नसताना नेहमी देशाची बदनामी करायचं हे थांबलं पाहिजे. त्यामुळं आज आम्ही राहुल गांधीचा निषेध भारतीय जनता पार्टीच्या वतीने महानगर आणि ग्रामीणच्या वतीने केलेला आहे. आणि ग्रामीणच्या वतीनं काँग्रेसचे राहुल गांधी आणि प्रियंका वड्रा यांच्या विरोधात आम्ही निदर्शने इथे काँग्रेस कमिटीच्या ऑफिसच्या समोर केलेलं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये 19 वेळेस नीट परीक्षा रद्द झाली होती. त्यावेळेस असंख्य विद्यार्थ्यांनी आत्महत्यासुद्धा केली होती. या काळामध्ये अशी कुठली परिस्थिती नसताना विनाकारण उहापोह करून स्क्रुटनी नीटची परीक्षा फेअर करण्यासाठी पुन्हा नीटची परीक्षा घेण्यात आली आणि खऱ्या अर्थाने भाजप सरकारच्या वतीनं विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. पण विनाकारण काही देशविरोधी लोक याला वेगळं रूप देऊन आज पूर्ण भारताची दिशाभूल करत आहेत. म्हणून आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचा निषेध म्हणून काँग्रेस कार्यालयाच्या समोर परभणी येथे आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे. काँग्रेस भवन समोर तुम्ही आंदोलन केलं, नेमकं काय आहे तुमच्या मागण्या? अहो, आतापर्यंत देशाच्या इतिहासामध्ये पंतप्रधानांच्या घरावर कधीच कोणी मोर्चा काढला नाही किंवा आंदोलन केलं नाही. इतिहासात पहिली वेळेस अशी काळी घटना घडली ह्या लोकशाहीमध्ये की राहुल गांधीसारखा एक जिम्मेदार पक्षाचा विरोधी पक्ष नेता असताना पंतप्रधानाच्या घरावर जाऊन मोर्चा केला. त्यांच्या घरात पंतप्रधान आजपर्यंत राहिलेले आहेत ना, कधी कोणत्या विरोधी पक्षानं मोर्चा काढलेला आहे का? असं नीच प्रवृत्तीचं काम राहुल गांधी यांनी केलेलं आहे. त्याचमुळे आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी परभणी व युवा मोर्चा परभणीच्या वतीनं आज काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर आम्ही हा एक निषेध मोर्चा काढलेला आहे. आणि इथून पुढे अशी वृत्ती नसायला पाहिजे. त्याचमुळे राहुल गांधीचा आम्ही सर्वजण इथं निषेध करतो.